विजय पाटकरांचा अर्ज कोल्हापूरला का पोहोचला नाही आणि अभिनेता सुशांत शेलार यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर पाटकरांचा अर्ज शेवटच्या क्षणी ग्राह्य का धरला नाही असा सवाल शेलार यांनी केला। विजय पाटकर यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांनंतर सुशांत शेलार यांनी हे प्रश्न उपस्थित केले। बिनविरोध निवडणूक व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची देखील इच्छा होती, पण ती होताना दिसत नाहीये। आता 7 तारखेला तुमचं मतदान होणार आहे। एकंदर पाहिलं गेलं तर पाटकर सांगितलं राजकारण होतं, त्याच्यानंतर एक सीट पण मागे घेण्यात आली। कसं काय गोष्टीकडे पाहता जेव्हा तुम्ही स्वतः म्हणता की बिनविरोध व्हायला होती पण तरी राजकारणाचा उल्लेख करण्यात आला? मला म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट वाटते की ही बिनविरोध होणारी निवडणूक, ही बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः या स्पर्धेतून माघार घेतली होती, पण अनफॉर्च्युनेटली पाटकर साहेबांचा जो फॉर्म आहे तो चोरला गेला। मी असंच म्हणेन की पाटकरांनी ज्या विश्वासाने ज्या कोल्हापूरच्या सहकार्याकडे फॉर्म दिला आणि तो फॉर्म भरायच्या ऐवजी त्यांनी स्वतःचं नाव कसं काय त्या बिनविरोधमध्ये घुसवता येईल आणि यासाठी पाटकरांचा कसं काय आपल्याला त्या तहामध्ये पाटकरांचा कसं काय पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे त्यांच्या सहकार्याने केलं आणि दुर्दैवाने पाटकर या शर्यतीतून बाहेर पडले। बघा, ते माझे मागच्या वर्षीचे प्रतिस्पर्धी होते। 2.5 वर्षांनी पुनर्मतमोजणी झाली, नंतर मी निवडून आलो, तरी सुद्धा ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण तरी सुद्धा या निवडणुकीतून त्यांना वंचित ठेवलं गेलं। यासाठी स्वतःचा स्वार्थ, त्या कोल्हापूरचे जे कोणी त्यांचे सहकारी आहेत त्यांनी तो स्वार्थ साधला आणि नंतर मग पाटकर भडकले। त्याच्यानंतर त्यांच्या चोरी आपली पकडली जाईल यासाठी त्यांना भीती वाटली आणि म्हणून मग या निवडणुकीचं सगळं जे काय आता ही प्रक्रिया पार पडते, बिनविरोध न होता ही प्रक्रिया पार पडते। पण या सगळ्याला कारणीभूत जर का काही असेल ही निवडणूक होण्यामागे, तर जो पाटकरांचा फॉर्म चोरला गेला, तो फॉर्म चोरला गेला नसता आणि तो भरला गेला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज मुंबई।